आणि या सगळ्या निर्णयाचा अर्थ काय, त्याचबरोबर या निर्णयाचा काय परिणाम महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर होणार आहे, या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जयदत्त होळकर हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। होळकरजी, हा जो निर्णय आहे या निर्णयाचं तुम्ही या निर्णयाचा अर्थ कसा लावताय? बघितलं पाहिजे, साधारणतः 8 डिसेंबर कांद्याची निर्यात बंदी त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून लावली गेली आणि 8 डिसेंबर पूर्वी जर आपण परिस्थिती बघितली तर साधारणतः 4,000 रुपये प्रति क्विंटलला दर शेतकऱ्यांना मिळत होते। परंतु निर्यात बंदी झाल्यानंतर तेच दर साधारणतः 1,000 ते 1,200 रुपयापर्यंत खाली आले, म्हणजे साधारणतः शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 3,000 रुपये त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागत होता। त्यानंतर मागील 15-20 दिवसापूर्वी गुजरातच्या कांद्याला त्या ठिकाणी 2,000 मेट्रिक टनाला परवानगी दिली आणि आज त्या ठिकाणी बेंगलोर जो काही रोज आहे त्या कांद्याला 40% ड्युटी मधून त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे, त्याला ती माफ केलेली आहे। परंतु खऱ्या अर्थानं जर भारतातून सर्वात जास्त निर्यात करणारं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे। सर्वात मोठा हिस्सा हा महाराष्ट्र राज्याचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील राज्यातील जो काही कांदा आहे तो जास्तीत जास्त एक्सपोर्ट होणं यावेळेस गरजेचं होतं। आपण जर मागील 2 वर्षापूर्वी जरी आपण बघितलं तर साधारणतः 20 ते 25 लाख मेट्रिक टनापर्यंत आपण केलेली आहे आणि या वर्षी जर आपण बघितलं तो कुठेतरी 2-2.5 लाख मेट्रिक टन कांदा सुद्धा निर्यात आपण करू शकलेलो नाहीये। केवळ या ठिकाणी जे काही केंद्र शासनाने निर्यात धोरण अवलंबलं म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोष आणि संताप निर्माण झालेला आहे। बाजारभाव प्रचंड या ठिकाणी खाली कोसळलेले, साधारणतः 1,000 ते 1,200 रुपयाचे दर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही बेंगलोर असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल या राज्यांना जो तुम्ही न्याय देत आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय दिला पाहिजे। महाराष्ट्रातील सुद्धा कांदा जास्तीत जास्त निर्यात झाला पाहिजे आणि म्हणून जे काही 40% निर्यात मूल्य या ठिकाणी लावलेले आहे ते आपण तत्काळ या ठिकाणी काढून टाकावं व जास्तीत जास्त कांदा हा महाराष्ट्रातला सुद्धा त्या ठिकाणी निर्यात होऊ द्यावा। इतर राज्यातला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भेदभाव करू नये ही शेतकऱ्यांची मागणी आहे। होळकरजी, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, मात्र आता एक ताजी अपडेट समोर येते ते म्हणजे मोदी आता कन्याकुमारीसाठी निघालेले आहेत। आता